नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। बातमी आहे लातूर येथून। लातूर येथील स्वामी विवेकानंद वसतिगृहामध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकत असलेला अरविंद खोपे या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे। हा 13 वर्षाचा विद्यार्थी शिक्षण घेत होता। त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच मुंबईतून आवाज पॅंथरचा संघटनेचे अध्यक्ष पत्रकार सागरभाई कांबळे, आवाज पॅंथरचा संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट संतोष पवार, संघटनेचे राज्य सरचिटणीस संदीप रोटे यांनी थेट लातूरला धडक दिली आणि त्यांनी हत्या करण्यात आलेल्या मयत अरविंद खोपे याच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। त्यांनी या कुटुंबाला धीर दिला असून आवाज पॅंथरचा संघटना आपल्याला न्याय मिळवून देईल असे अभिवचन सागरभाऊ कांबळे, ॲडव्होकेट संतोष पवार आणि संदीप रोटे यांनी दिले आहे। या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आवाज पॅंथरचा संघटनेचे पदाधिकारी MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नरवडे यांची त्यांनी भेट घेतली। मयत अरविंद खोपे याची हत्या करणाऱ्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सूत्रधारांना फासावर लटकवा। मयत अरविंद खोपे याला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा आवाज पॅंथरचा संघटनेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा यावेळी आवाज पॅंथरचा संघटनेचे अध्यक्ष पत्रकार सागरभाई कांबळे, संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट संतोष पवार आणि राज्य सरचिटणीस संदीप रोटे यांनी दिला आहे। दरम्यान MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नरवडे यांनी आवाज पॅंथरच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला कोणत्याही प्रकारे मयत हत्या झालेल्या अरविंद खोपेच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलं आहे। आवाज पॅंथरचा संघटनेचे पदाधिकारी मुंबई येथून ही घटना समजल्यानंतर लातूरला गेले। मयत अरविंद खोपे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। अन्याय अत्याचाराच्या विरोधात अलीकडच्या काळामध्ये आवाज पॅंथरचा संघटनेचे अध्यक्ष सागर भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक झंझावाती काम चालू असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे। आपल्यावरही काही अन्याय झाला असेल, कुणी त्रास देत असेल, कुणी फसवलं असेल तर आपण आवाज पॅंथर संघटनेचे अध्यक्ष सागरभाई कांबळे, आवाज पॅंथर संघटनेचे सल्लागार ॲडव्होकेट संतोष पवार आणि आवाज पॅंथर संघटनेचे राज्य सेक्रेटरी संदीप रोटे यांच्याशी संपर्क साधू शकता। अधिक माहितीसाठी आवाज पॅंथर संघटनेचे अध्यक्ष पत्रकार सागर कांबळे, चेंबूर, मुंबई। त्यांचा मोबाईल नंबर आहे 9326694907। नंबर पुन्हा एकदा ऐका, 9326694907। धन्यवाद। जय भीम। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।